षटकात दिला पुढचा बॉल या भले सुरेख चेंडू बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू निर्धाव जातोय षटकात दिला पुढचा बॉल या भलेचा बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे बॉल अडवण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत षटकातील पुढचा बॉल बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक दिलीप आहे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेग होतोय पुन्हा एकदा 2 धावा षटकातील पुढचा बॉल या भले चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला चेंडू मात्र निर्धाव जातोय षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय 5 धावा दाफलकावर आहेत आणि 5 बॉलचा खेळ झालाय बॉल हव्यामध्ये दिलीप झेल खाली येतोय झेलच्या स्वरूपात पहिली विकेट फलंदाज बाद चार हारल्या इकडे पाच धावा धावपलकावर आहेत एक गडी बाद नवीन फलंदाज विजेंद्र येतोय थोडा स्पीडली गेला कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे चला मॅचला सुरुवात करा रतन बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस आहे टॉप एज लागलाय बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद नवीन फलंदाज मिलिंद देतोय रतनच्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट आली आहे त्या ठिकाणी रतन पुन्हा एकदा
षटकातील पुढचा बॉल. स्ट्राईक एंडला आपण नवीन फलंदाज मिलिंदला पाहतोय. चांगली इनिंग मागच्या मॅचमध्ये आपण त्याच्या बॅटमधून पाहिली होती. जोरदार अपील, पंच संमत नाहीयेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. सहाने धावफलक पुढे सरकले. 12 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. रतन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दिनेश चेंडूची फेकी करतोय. टार्गेट होता तुम्हाला तुम्ही चौऱ्या गेल्या 36 फक्त. नरेनने 13 रन दिल्या. इंद्रपालने 18, पालने 14, प्रवीणने 17. मंगेश झाला का स्ट्रायकर दिली नाही. अजून आता एक सांगते ना सर्वे पाडा चालली त्यांनी स्वतःची बॉलिंग ट्रॅकवर साई. वाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल. धावसंख्या झाली ती 16. कॅच सोडतोय. एक धाव पूर्ण होते.
धावसंख्या 17. व्हाईट बॉल. हा ना हा हा ना अरे येते आवाज मला तू का आले आलो करून सातवी मॅच ना रे जाम मॅच कव्हर केली आज आपण हॅलो बोल ना येते आवाज चौकार. चौकारान धावसंख्या झाली होती 22. चला बॅटर सामना सुरू करा. तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 22. मिलिंद. फिरकी गोलंदाज फिरकी. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलाने धावसंख्या स्थिर आहे 22. गटारीला हा पुन्हा डॉट बॉल येतोय. फिरकी गोलंदाज साई. या षटकामध्ये डॉट बॉल खेळतोय साई. शेवटचा चेंडू आहे. बाईच. एक दोन तीन चार पाच नऊ तीन 18 23 सकाळी चिकाला का नाला काय करायची ती बहीण त्याला करते त्याला जाऊ मग त्याला जाऊ असं बोल ना तू हां बोल शिव्या त्याला बोल आई बी नका त्याला आपला जे ना ना तो त्याला रोड ना शेवटी रोडला त्याच्या रूम मध्ये सांगतो मठ्या झाला त्याला तो यो राग त्यावेळी कळले माहिती याची चुकी आहे रोड गरज नव्हती तुला बरं त्या गोष्टी करायची स्टंप भाषा व्यवस्थापन तिथं ठेवलेलं मला माहिती आहे स्टंप थांब जरा या संधी पाहिजे स्टंप इथं ठेवलेलं मला माहिती आहे असा विषय क्लिअर धावसंख्या करा 23. व्हाईट बॉल. धावसंख्या 24. यानंतर होणारा सामना या संघातून विजेता संघ आणि सोनादेवी टेमघर. नाही ना तोच आहे. अरे निंबोली नाही ती लागेल मॅच टीमगर ओ व्हाट अ कॅच कडक यानंतर होणार सामना टेमघर वर्सेस निंबोली. दोन्ही संघाचे कर्णधार एकच अँगल आहे ना एकच अँगल आहे निंबोली वर्सेस टेमघर. निंबोली त्या बुजली वरती का बुजली एक पण गेम खेळली नाही म्हणून चांगला टिकली पण निंबोली अजून बघता लॉट आहे निंबोली 5 बॉल डॉट केला निंबोलीने मग
एकच धाव. धावसंख्या नाही 25. पहिल्या 2 मॅची हरल्या त्या दिवशी हा आले ना भांगर येऊन त्या न्याड्या केल्या ना आता पण कंटिन्यू कडक केले. करत प्रवास करून आले ना 2 मॅच तिथं हारल्या नाही. जबरदस्त शॉट भेटतोय विजेंद्रच्या बॅटमधून. सिक्सर सिक्सर आणि धावसंख्या पुढे सरकली ती 31. यानंतर होणारा सामना टेमघर वर्सेस निंबोली. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी यावे. पुन्हा तोच बोल तसा शॉट आणि हा पण बिग 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 सिक्सर. 6 धावने धावसंख्या पुढे सरकली ती 37. विजेंद्रच्या बॅटमधून लगातार 2 चेंडूमध्ये 2 सिक्सर मारतोय आणि धावगतीला गती वाढतोय. 37 धावा आहेत त्यात. चला क्षेत्रक्षण लावून घ्यावे. तो सांगतो तो हल्ला आवाज नाही केला पाहिजे अंपायरला पण नो बॉल असता तो समज. पुन्हा उंचावर मारला आणि हा बिग 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 सिक्सर. षटकारांची हॅट्रिक करतोय विजेंद्र. धावसंख्याला गती येतोय. धावसंख्या झाली ती 43. हॅलो हा कोण किधर है तू के भंडारी पे कौन है उधर हाँ ठीक है तेरा उधर दूसरा कौन है बता वाईट बॉल. हाँ कमेंटेटर कौन है वो रोहन रोहन है क्या रोहन रोहन नहीं है रोहन कल था रोहन ठीक है तेरा स्कॅनर भेज मेरे को ये नंबर पे पुन्हा उंचावर मारला फटका आणि हा पण जातोय 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 आणि सिक्सर. धावसंख्येला गती दिलेली आणि धावसंख्या झाली ती 50. वेलकम वेलकम सीताराम साहेब. या नगरीमध्ये तुमचं स्वागत स्वागत. याना होणारा सामना याच्या पुढील सोनादेवी टेमघर वर्सेस निंबोली. मी करतो खूप राहत मी खेळलेच नाही ना म्हणून तुला बाय तुम्हाला बाय भेटले ते आता फुकाडी आमची यातले जिकल त्याची लावले लवकर गेले तुझे. हो ना स्कोर किती होता 4 षटकार मारले 24 ना स्कोर किती होता 25 का 26 26 होता.
असली तर तो लहरी इंसान आहे लहरी इंसान. पण एक होती काटेकी टक्क पिसवल्याची होती तर त्यांना आवडेल नव्हतं. असं आहे ती का? पुन्हाच होती का यांना हरवाच हारलं. हे असावं म्हणूनच नाही करायची. नाही धैर्य ठेवायचा कठे हार नाही मानायची. नाही का? हार नाही मानायची. सोनादय टेमघर संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी हवे. इथे निंबोली संघाचा कर्णधार आलेला आहे. सोनादय टेमघर संघ 4 षटक संपलेले आहे. नाणेफेकसाठी हवे. आपण पाहता खानपे संघाचा जे खानपे संघ 40+ जसे आले त्या पद्धतीने शिस्तबद्ध असेल तर खानपे संघ आपल्या लाईनने आपल्या ग्राउंडवर आणि व्यवस्थित येऊन मान सन्मान आणि आपल्या जमिनीला दर्शन करून घेतात असा खानपे संघ सुंदर असे. धन्यवाद खानपे संघ. बॅटर चला बॅटर सरळी पाडा आणि सोनादेव टेमघर चला सोनादेवी टेमघर संघ चला सरवली पाड्याचे बॅटर दिनेश रवी. चला टेमघर संघ वारंवार पुकार येतोय. टेमघर संघ नाणेफेकसाठी हवे. पहिल्या दिवशी असंच लक्ष आता नंतर तिथे दिसायला अरे ट्रॉफिक आहे रस्त्याला काय दिवशी ट्रॉफिक किती आहे दादा. खरोखर येताना ट्रॉफिकच होती. ट्रॉफिक होती मग तुम्ही फॅमिली 2 तिथे राहणार तिथं एक तर ट्रॉफिक मध्ये या आता धावपळ करीन. गावात घेऊन आलो टॉस येऊन चला चला लवकर चला लवकर बॅटर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. उद्या आहे का तो सामना? त्यांना सांगितलं तो उद्याचा सामना आहे पण ते आता बघू बोलते विचारतो बोलतो. कोणचा? जो लास्टचा सामना राहील ना याच्यातून जिंकले ना त्याच्या यांच्याशी तिथे हा थांबू दे. एक वर थांबूया तुम्ही. एक वर होते आता. पुढे गेली रे म्हटलं असतं त्याला. हो ना तू असा तरी भेटला असता. नाही थांबा आता. कडक झाला आता ऊन. ए दादा मिलिंद सांगला
जरा टाईम बघा आणि आपल्या लॉटमध्ये नाही आहे बोलतो म्हणजे ठीक आहे बोलतो विचार करून बाहेर आला. तर आता बरोबर झाले 4:15 वाजले ही संध्याकाळ 4:45 वाजतील. 5ला सुरू ती झाली तर बघा किती वेळ आहे. धावसंख्या झाली ती 8. आम्हाला इथून डेल्टीनपर्यंत त्यांना ते व्हाला ते दुसरे होते ते आरकेमध्ये ना आपण कोणतं डेल्टीनला घेतो ना सुनेचा ना आपल्याकडे गाडी नाही रे तो भरला ना जाऊ नेऊ करा. बाबा तुम्ही असते शेवटचा चेंडू आहे. बॉल चेक करू नका बॅटमन. अंपायर रेफरीकडे मी विनंती करतोय दोन संघामध्ये नाणेफेक संदेश वखारे यांना की नाणेफेक करून घ्यावी. निंबोली वर्सेस टेमघर. नाणेफेक होतोय दोन्ही संघामध्ये. फोर दिले तुम्ही त्यांना बॉलिंग देऊ शकत नाही. दोन संघामध्ये नाणेफेक झाले होते. टेमघर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली होती. बॅटिंग घेतलेली आहे. दुसरा षटक मोहन. अतिशय चांगला चेंडू चांगला चेंडू घेतला आहे दिनेशना. तोच कळला नाही आणि डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 15. मोहन दिनेश पुन्हा या चेंडूला उंच गेलेला आहे. पाऊस सेफ लँडमध्ये. एकच धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण होतात. त्या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली ती 17. जिंकण्यासाठी 51 धावाचा टार्गेट दिलेले खानपे संघाने.
आत्तापर्यंत कुठलाच मोठा फटका दिला नाही, पण चौकारांनी त्यांनी खातं उघडलं होतं. धावसंख्या 17, बिनबाद 17. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, मारले उंच, प्रयत्न करतात झेलसाठी आणि झेल ड्रॉप होते. एक धाव काढलेली आहे, दुसऱ्या धावचा प्रयत्न करत आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागते. एक धावने धावसंख्या पुढे सरकली ती 18. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मोहन यांची. अठरा. जोशीला सांग दिलं बरं 200. पेट्रोल लागला तर सीएनजी लागली का पेट्रोलला? चांगला चेंडू, चांगला चेंडू आणि लेग बाईज येतो पंचांकडून. धावसंख्या 19. चांगली गोलंदाजी होते मोहन यांची. दुसरा षटक मार्ग असते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये जरा मोहन यांनी गोलंदाजीमार्फत रणांना दाबलेलं आहे. 19. चालू सामना खानपे विरुद्ध सरवली पाडा आणि सेल बाद होतोय, गडी बाद होतोय. मोठा आदरा बसलाय दिनेशाच्या नावाने. कारण दिनेशाने काल 53 रन बनवले होते, आज 32 रन बनवले होते, 32 धावा केल्या होत्या. या दोन इनिंगमध्ये चांगली फटकेबाजी केली होती, पण या इनिंगमध्ये काय त्याला मारता आला नाही आणि बाद होतोय. त्यांची जागा भरून काढत होते दिलीप पाटील. आपल्या 40+ दमन दौऱ्यासाठी 2025 आपले संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब इथे हजर झाले. वेलकम वेलकम वेलकम. 5 बॉल झाले. आता आलेला आहे तो दिलीप पाटील, एक धडाकेबाज. मग गोलंदाजी पाहायला पाहिजे ते मोहन. धावसंख्या स्थिर आहे 19. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मोहन यांनी चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. दिलीप यास चांगला चेंडू, फुलटाच चेंडू होता. पाहू धावचित ना धाव होते पूर्ण. धावसंख्या होते ती 20. जिंकण्यासाठी 31 धावाचं 12 चेंडू 31 धावा. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. तिसरा षटक घेऊन येतो तो मिलिंद. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 20. आता पुढच्या 2 षटकामध्ये धावसंख्या पाहिजे 31. आणि समोर आहे तो दिलीप पाटील, आपल्या 40+ चे सचिव प्रदीप जोशी सर येथे आल्यात. दिलीप पाटील, मिलिंद. पाहूया मिलिंद काय करतो आपल्या गोलंदाजी. डेड बॉल आलेला आहे, पायांची स्टेप चुकलेली आहे.
दिलीप. गोलंदाजासाठी आले तो मिलिंद. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. उंच मारलेला फटका पाहूया आणि हा बिग 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 सिक्सर. षटकार आणि काय षटकार होता दिलीप पाटीलचा. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली 26. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 25 धाव. मोठा 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 सिक्सर मारलेला आहे दिलीप याच्या बॅटमधून. पुन्हा उंच मारण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल होतोय. मारण्याच्या नादात बॅट अंगावर स्पर्श होतो आणि डॉट बॉल येतोय. 10 चेंडू 25 धावाची आवश्यकता. यानंतर होणारा सामना सोनादेवी टेमगर वर्सेस एजी निंबोली. सोनादेवी टेमगर नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली होती. 10 चेंडू 25 धावा. बॅटरला बॉल चेक करून देऊ नका, पंचांकडे द्या, पंच चेक करतील. उंच मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल खेळतोय दिलीप पाटील. एक षटकार केल्यानंतर 2 डॉट बॉल झालेले आहेत. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे 26. 9 चेंडू 25 धावा. 9 चेंडू 25 धावा. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय. पुन्हा लो फुलटा टाकलेला चेंडू आणि हा जातो षटकार. दुसरा षटकार याच्यामधून. धावसंख्या पुढे सरकते ती 32. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा. जोपर्यंत दिलीप पाटील आहे तोपर्यंत संघासाठी घंटी वाजवणार आहे, कारण की हा धडाकेबाज असा दिलीप पाटील आहे. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. मिलिंद 2 षटकार खेचले आहेत आणि 2 डॉट बॉल केले. पुन्हा शॉर्ट पिच बॉल होता. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. पाहूया आता काय होतं ते बिघडतं आणि 2 धाव पूर्ण होतात. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली ती 34. जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. चला सामना सुरू करा. आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. दिलीप पाटील, गोलंदाज मिलिंद. दिलीप पाटील पुन्हा बॅटची कडा गेलेली आणि झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतोय आणि डॉट बॉल येतोय. आता पुढील 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती उद्याच म्हणजे यांच्यातून जिंकेल आणि ती वरून निघले ती उद्यासाठी आहे. नाही ठीक आहे. हा त्यांचं झालं. टेमगर पाडाने टॉस जिंकले. टेमगर पाडाने टेमगर त्यावेळी बॅटिंग जिंकले ना. पहिल्या मी 71 मारले त्यावेळी.
चौथा षटक घेऊन ते विजेंद्र. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 17. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. आपल्याला अजून एक सामना पूर्ण करायचे आहेत. इथे संस्थापक अध्यक्ष आणि सचिव यांनी विनंती केलेली आहे लवकर लवकर आटपावे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईकला आहेत ते रवी. पुन्हा पुन्हा डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. विजेंद्र फिरकी गोलंदाज. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. नाही पंचाने डेड बॉल दिलेले आहे. बॅटमॅनची ॲक्शन झाली नसल्यामुळं रन. चार चेंडू 17 धावांची आवश्यकता. मामा दिवे टीमचा पहिला बॉल बघितला तुम्ही? पहिला बॉल मॅच थांबलेला तो डिमर होता दिवे टीमचा, त्याच्यावर हारलं ना ते. पुन्हा मारले पाहूया आणि हा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आणि जिंकण्यासाठी 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11. 3-11. रवी गोलंदाज झाले विजेंद्र. तीन चेंडू 11 धावांची आवश्यकता. डॉट बॉल आलेला आहे. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. पुन्हा उंच मारला फटका आणि हा जातो बिग बिग सिक्सर. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज विजेंद्र. स्ट्राईकला येतो रवी. शेवटच्या चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार मारलेले आहे रवी यांनी विजेंद्रच्या गोलंदाजीला. पाहूया शेवटचा चेंडू. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आणि हा ब्रेक 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 6. आणि गोल्डन षटकार भेटतोय रवीच्या बॅट मधून. हा शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता असताना मात्र आलाय रवीच्या बॅट मधून हा षटकार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅट मधून 3 षटकार 2 चौकार आले. नाव आहे रवी भोईर
आणि संस्थापक अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. चला रवी, आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या. त्याचबरोबर सचिव साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. संस्थापक अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहे, ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. दिनेश पाटील यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं कॅश प्राईज. दिलीप पाटीलसाठी 1100 रुपयाचं. क्या बात आहे. आपण कॅश प्राईज सोबतच मॅन ऑफ द मॅच देतोय त्या ठिकाणी. नक्कीच दिनेश पाटील ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं कॅश प्राईज. शेवटचं षटक, 17 धावांची आवश्यकता, 3 षटकार रवी भोईर यांच्या बॅटमधून. क्या बात आहे. वेल प्लेड रवी भोईर. अतिशय सुरेख खेळ त्यांच्या